नमस्कार. जावेद तांबुळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय, कारण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला खूप दिवसांनी व्हिडिओ बनवण्यामागची कारणं सांगितलेली आहेत. खरं तर अत्यंत महत्त्वाची गरजेची माहिती असेल आणि ती अभियोग्यताधारकांच्या दृष्टिकोनातून, शिक्षकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल तरच मी व्हिडिओ बनवतो. अशा पद्धतीची माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. प्रत्येक अपडेट म्हणजेच किरकोळ काही माहिती की जी समाज माध्यमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते, त्याच्यावर प्रत्येक पॉईंटवर व्हिडिओ बनवणं शक्य नाही आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की गेल्या अनेक दिवसांपासून आपण जेव्हापासून शिक्षक भरती आणि शैक्षणिक माहिती या चॅनलवर देण्याला सुरुवात केली तेव्हापासून महत्त्वाची माहितीच आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अधिकृत अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता एक महत्त्वाची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खरं तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत आहोत. अगदी शिक्षक अभियोग्यता परीक्षा झाल्यापासून ते आत्ता पहिला राऊंड पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा राऊंड म्हणजे सेकंड फेज जी आहे ती सेकंड फेज कधी होणार इथपर्यंतची संपूर्ण अपडेट आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. आता अनेक जणांना वाटेल की सेकंड फेजला मान्यता मिळालेली आहे आणि हे सोशल मीडियावर ते जे पत्रक आहे, तो जो GR आहे तो प्रत्येकाला मिळालेला आहे. आता मग जुनी माहिती सर तुम्ही देत आहात, संपूर्ण जुनी अपडेट जे आहे तुम्ही या माध्यमातून देत आहात असं अनेकांना वाटतं. खरं तर आपल्या या भावना खऱ्या आहेत, मात्र जोपर्यंत एखादा GR निघाल्यानंतर त्याच्यावर काय प्रतिक्रिया येतात, त्यानंतर कशा पद्धतीनं त्या एकूणच संपूर्ण प्रक्रियेचा तो भाग असतो, या सर्व गोष्टी ज्या वेळेला स्पष्ट होतात त्याच वेळेला खऱ्या अर्थानं त्यावर बोलणं अधिक योग्य राहील. आणि त्या अनुषंगानं मी उशिरा हा व्हिडिओ बनवत आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की सेकंड फेज याबद्दल अनेक अभियोग्यताधारकांनी पाठपुरावा केला होता, आंदोलनं केली, उपोषणाला बसले आणि अखेर सेकंड फेज म्हणजेच दुसरा टप्पा जो शिक्षक भरतीचा आहे त्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर मान्यता मिळालेली आहे. आपल्याला माहिती आहे की जी आधीची कंपनी होती त्या कंपनीला म्हणजे 2 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या होत्या की ज्यांना पवित्र पोर्टलचं काम देण्यात आलेलं होतं. त्यातलं 20% काम जे आहे ते एका कंपनीने पूर्ण केलेलं आहे. दुसरं उर्वरित 80% जे काम आहे ते तलिस्मा ही जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आलेला आहे. आणि एकूण जो खर्च आपण पाहिला की 68 लाखाहून अधिक म्हणजे जवळजवळ 68,84,000च्या आसपास इतकी रक्कम या पवित्र पोर्टलसाठी त्या कंपनीवर खर्च करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की पवित्र पोर्टलचं काम कशा पद्धतीने चालतं हे सर्वांनाच आपल्याला माहिती आहे, कारण शिक्षक भरतीमध्ये याच्यामध्ये केवळ प्लेन भरती नाही आहे. कारण आपल्याला इतर भरतीच्या तुलनेत आपण पाहतोय की समजा ग्रामसेवक असेल किंवा तलाठीची भरती असेल, त्या ठिकाणी सर्वांचा एकच पेपर असतो, क्वालिफिकेशन एकच असतं आणि मेरिट लागतं, संपला विषय. मात्र इथं अशी अडचण आहे की यामध्ये TET 1 कोण पात्र आहे, TET 2 कोण पात्र आहे, CTET 1 आणि CTET 2 कोण पात्र आहे, कुणाचा विषय कुठला आहे, कुठल्या विषयाला किती जागा आहेत, त्याचप्रमाणे त्यांचं रिझर्वेशन, त्याच पद्धतीने आपण पाहतोय त्यांचं D.Ed आहे की B.Ed आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी तो बिंदू त्या उमेदवाराला जात असतो. संच मान्यता, बिंदू नामावली या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे पोर्टल जे आहे ते रन होत असतं. आपल्याला कल्पना आहे, थोडी कॉम्प्लेक्स प्रक्रिया, जटिल प्रक्रिया, आपल्याला गुंतागुंतीची प्रक्रिया ही शिक्षक भरतीची पाहायला मिळते. मात्र पोर्टलच्या माध्यमातून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न शासनाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या पोर्टलला विरोध करताना दिसत आहेत, कारण पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार जेवढे रेकमेंड होतात तेवढे
मुलाखतीसाठी येत नाहीत असं संस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते पवित्र पोर्टलला विरोध करतायत. परस्पर काही संस्था ज्या आहेत ते जागा भरण्याचा प्रयत्न करतायत असे सुद्धा काही अभियोग्यताधारकांचं म्हणणं आहे. मात्र पवित्र पोर्टल मार्फतच नियुक्ती झाल्यानंतर त्या संस्थेवर अधिकृतपणे त्या ठिकाणी निवड त्या उमेदवाराची होणार आहे. आणि ज्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पहिल्या टप्प्यामध्ये जागा दिलेल्या नव्हत्या, कारण खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा पहिल्या टप्प्यात कमी होत्या, मात्र दुसऱ्या टप्प्यात या संपूर्ण जागा ज्या आहेत त्या अपलोड होणार आहेत. आणि साधारणतः संच मान्यतेचं काम पूर्ण झाल्यानंतर जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी पर्यंत सर्व जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहेत. आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे की रयतचा मुद्दा आपल्याला माहिती आहे की खूप महत्वाचा या ठिकाणी बनलेला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये 25 फेब्रुवारी 2024ला रयत म्हणजेच पहिल्या राऊंडची यादी जाहीर झालेली होती आणि त्यामध्ये रयतला शिफारस पात्र उमेदवार होते. पुन्हा 25 जून मध्ये दुसरी कन्व्हर्टेड म्हणजे रूपांतरित फेरी प्रसिद्ध झाली, त्याच्यामध्ये रयतच्या उमेदवारांना रयतचे शिफारस पात्र उमेदवार होते. आणि या सर्व उमेदवारांना अद्यापही कोणत्याही प्रकारची नियुक्ती दिलेली नाही आहे. आणि त्यामुळं रयतवाल्यांचं उपोषण सुरू होतं, आंदोलन केलं, पाठपुरावा केला, अधिकाऱ्यांना भेटले, मंत्र्यांना भेटले. त्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट या शिक्षण सेवकांनीच म्हणजेच शिफारस पात्र उमेदवारांनी घेतली होती. आणि त्यानंतर ज्या वेळेला मंत्री महोदयांना हा विषय समजला त्यावेळेला त्यांनी या रयतला शिफारस पात्र उमेदवारांचं समायोजन करून घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा सूचना दिल्या होत्या. आणि त्या पद्धतीनं ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडून प्राधान्यक्रम भरून घेतले होते. आणि या साधारणतः सुमारे 800 जे उमेदवार आहेत त्यातले जवळजवळ 600 उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेले होते, मात्र त्यांचं समायोजन अद्याप झालेलं नाही. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि मग आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री जे आहेत ते बदलले आहेत. आता दादाजी भुसे हे शिक्षण मंत्री झालेले आहेत. आणि त्यामध्ये पुन्हा रयतचे संपूर्ण काही त्यांची कोर टीम जी आहे ते त्या ठिकाणी गिरीश फोंडे यांच्यासोबत मुंबईला मंत्रालयामध्ये दादाजी भुसे शिक्षण मंत्री यांची भेट त्यांनी घेतलेली आहे. आणि मग लवकरात लवकर हा रयतचा मुद्दा जो आहे तो सोडवू अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे रयतचा सुद्धा मुद्दा मला वाटतं येत्या 8 ते 10 दिवसामध्ये सुटेल, त्यांचं समायोजन होण्याची शक्यता लवकरच आहे. त्यामुळे एकूणच शिक्षक भरतीचा जो काही हा मार्ग आहे तो सुकर होताना पाहायला मिळतोय, एक स्पष्टता त्यामध्ये मिळताना दिसते. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये विचारतायत काही जण अभियोग्यताधारक की सर थर्ड टेट बद्दल काय, तर थर्ड टेट सुद्धा नियोजित आहे, थर्ड टेट सुद्धा होणार आहे. मात्र एक आहे की थर्ड टेट मध्ये या ज्या जागा सेकंड टेटला डिक्लेअर झाल्या होत्या, जाहीर झाल्या होत्या, त्या जागेवर थर्ड टेटचा काही संबंध राहणार नाही. या आत्ता ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्या दुसऱ्या टेटवरच भरल्या जाणार आहेत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की काही जण असंही म्हणतात की आता जे लागलेले जेवढे उमेदवार आहेत त्यांना पुन्हा या भरतीमध्ये स्थान देऊ नये. मात्र शासन निर्णयानुसार असं आहे, शासन निर्णयानुसार GR नुसार असं आहे की समजा एखादा उमेदवार ज्याचं सिलेक्शन, ज्याची निवड 1 ते 5 साठी झालेली आहे, मात्र तो पदवीधर साठी सुद्धा पात्र आहे, म्हणजे तो सेकंड TET पण पात्र आहे, BA आहे, MA आहे, आणि तो त्याची जर जागा पुन्हा त्याच्या कास्टची, त्याच्या सब्जेक्टची जर जागा पुन्हा 6वी ते 8वी साठी असेल आणि तो सेकंड TET किंवा सेकंड CTET पेपर पास असेल तर तो त्या ठिकाणी दुसऱ्या स्तरासाठी पात्र होतो. मात्र एकदा एका स्तरासाठी पात्र झालेला उमेदवार पुन्हा त्याच भरतीत त्याच स्तरासाठी पात्र होत नाही, असा शासन निर्णय आहे. आता त्यामध्ये काही जण पाठपुरावा करतायत, प्रयत्न करतायत की एकदा लागले की त्यांना पुन्हा संधी द्यायला नको, त्यांना पुन्हा नव्या टेटनुसार संधी द्यावी, अशा पद्धतीचं आहे. शेवटी शासन काय याच्यावर निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे. आणखीन याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत की खऱ्या अर्थानं बिंदू नामावलीचे मुद्दे आहेत, संच मान्यतेचे मुद्दे आहेत. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की 1 ते 5 साठी जागा उपलब्ध नाही आहेत, मात्र काही जिल्ह्यामध्ये 1 ते 5 साठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. एकूणच जर पाहायला गेलं तर अभियोग्यताधारक ज्या आहेत आता सध्या की जे काही मार्काने लागलेले नाही आहेत
त्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे, त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या जिल्हा परिषदामध्ये जाऊन त्या जिल्ह्यामध्ये जे समजा आता कोल्हापूरमध्ये असतील, सातारा, सांगली इथं जे अभियोग्यताधारक राहतात त्यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन किंवा शिक्षण विभागाला भेट देऊन त्या ठिकाणी या संदर्भात संच मान्यतेसंदर्भात पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्याची माहिती त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थानं एकूणच संच मान्यता प्रॉपर होऊन त्या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पवित्र पोर्टलवर अपलोड होऊ शकतात. त्या विषयाच्या जागा असतील, प्रत्येकाला वाटत असतं की आमच्या विषयाच्या जागा जास्त याव्यात, आमच्या कास्टच्या जागा जास्त याव्यात, तर यासाठी पाठपुरावा फार महत्वाचा असतो. त्या ठिकाणी संच मान्यता कशा पद्धतीने होते, बिंदू नामावली कशा पद्धतीने होते हे पाहणं सुद्धा त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. ज्यांना ज्यांना जे शक्य आहे त्यांनी त्या जिल्हा परिषद मधल्या शिक्षण विभागाला भेट देऊन त्या ठिकाणी ती माहिती खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे. मात्र एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल, एक चांगला निर्णय या ठिकाणी आहे की दुसरा टप्पा जो आहे तो शिक्षक भरतीचा सुरू होतो. आपल्याला कल्पना आहे की 2010ला ज्या वेळेला शिक्षक भरती झाली त्यानंतर 2010 पासून पुन्हा शिक्षक भरती झाली नाही. पहिली टेट 2017ला झाली आणि त्याची भरती आपल्याला माहिती आहे 2019ला झाली आणि तीही किती जागांवर आपल्याला माहिती आहे की 6,000च्या आसपास त्या जागा भरण्यात आल्या. आजही ती शिक्षक भरती जी आहे 2017ची ती अपूर्ण आहे. मात्र आता जी सेकंड टेट नुसार भरती होते, 2023ला जी झालेली टेट परीक्षा आहे त्याच्यानुसार जी भरती प्रक्रिया होतीये ती कुठंतरी सुरळीतपणे पार पडते असं या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये आणखीन काही जण विचारतायत की 55-60% जो काही मुद्दा आहे की जो आता सध्या कोर्टात आहे, जी सुनावणी सुरू आहे, तर त्या संदर्भात सुद्धा त्याचाही परिणाम या भरतीवर होईल अशा सुद्धा गोष्टी आहेत. तर खऱ्या अर्थानं त्याचा निर्णय जो आहे तो काय, त्याची सुनावणी काय होईल, त्याचा निर्णय कोर्ट काय देईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र त्या गोष्टीचा परिणाम या भरतीवर होईल असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळं जे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचं पॅनिक होण्याची गरज नाहीये. जे लागलेले आहेत